नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वाचन, लेखन, मनन या अध्यात्माच्या 3 पायऱ्या आहेत. त्यानंतरचे पाऊल यशोमंदिरात पडत असते. तर आजची माझी स्वामींच्या नामजप लिखाणाची सेवा करून झाली. तुम्ही देखील हा जप रोज करतच असाल. तर आता येणार आहे तो म्हणजे आपल्या स्वामींचा प्रकट दिन. तर यावर्षी 20 मार्च 2026 शुक्रवारी या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे. स्वामी जयंती असे सुद्धा याला म्हटले जाते. पण स्वामी प्रकट झाले तेही पुन्हा पुन्हा 2 वेळा मूळ श्री स्वामी समर्थ या आगळ्या वेगळ्या अवतारातच. प्रथम पंजाब छेली खेडेगाव या ठिकाणी 1149 मध्ये व नंतर पुन्हा 18व्या शतकात कर्दळी वनातून. भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेकविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 मध्ये छेली खेडे पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रेयांनी आगळा वेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर, आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 मध्ये पुन्हा कारंज, विदर्भ, महाराष्ट्र येथून श्री नृसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले. याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यांसारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. त्याचवेळी रायगडावर भगवान श्री नृसिंह सरस्वती हे कोल्हापूरहून पदभ्रमंती करत आले होते व रायगडावर जाऊन राजमाता जिजाऊ माँसाहेबांना त्यांनी आशीर्वाद दिला. ते म्हणाले होते, हे माते, तू या जगाची थोर माता आहेस व चंद्रसूर्य असेपर्यंत तुझे नाव कोणीही विसरणार नाही. त्यानंतर इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार त्यांनी धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनविले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. पूर्वसंचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. मानवी रूपात प्रदीर्घ कालखंडात अगम्यरित्या अयोनी संभव बालरूपात प्रकट होऊन विविध आविष्कारात भारतीय उपखंडात जे पूर्वी अखंड हिंदुस्थान म्हटले जायचे त्या सर्व भूप्रदेशात 1149 ते 1878 म्हणजे एकूण 729 वर्षाच्या अभ्यासकांना ज्ञात असलेल्या हा कालावधी विविध संदर्भ साहित्यात आपल्याला वाचायला मिळत असतो. तो लक्षात घेतल्यावर श्री स्वामी समर्थ हा मानवी रूपातील अवतार कोणत्याही अभ्यासक भाविकाला लक्षणीय वाटतो. श्री स्वामी महाराजांचे प्रकटीकरण जेवढे अद्भुत वाटते त्यापेक्षा त्यांची कार्य करण्याची रीत, त्यांची विश्वरूप भ्रमंती आणि त्यातही त्यांचे देहविसर्जनाची गूढता भाविकांना विचारप्रवण करते. निर्वाणाचे नाटक केल्यावर साक्षात डोळे उघडून समोर घाय मोकलून रडणाऱ्या असंख्य सेवेकऱ्यांना हम गया नहीं, जिंदा है असे आश्वस्त करून धक्का देणारे योगीराज स्वामी महाराज समजण्याच्या पलीकडचेच आहेत. आध्यात्मिक इतिहासाचे अभ्यासक, पराकोटीची साधना करून गुरुकृपेस पात्र झालेले साधक भक्त यांच्यात परमेश्वरी अवतारित्व यांचा कार्यकारण भाव आणि नियत कार्य संपताच अवताराची समाप्ती करणे हा क्रम याबाबत एक वाक्यता दिसते.
मच्छ, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्धादी अवतार आपले नियत लीला करून त्यांचे कार्य संपताच या अवताराची समाप्ती झाली. या परंपरेला अपवाद ठरला तो अलौकिक अवतार अविनाशी मानला गेला आहे, म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा. या आविष्काराबद्दल संत ग्वाही देतात की अवतार उदंड होती, सवेची मागुती विलया जाती, तैसे नव्हे श्री दत्तात्रेय मूर्ती, नाश कल्पांती असेना, पूर्ण ब्रह्म मुसावले, जे हे दत्तात्रेय रूप ओतिले, ज्याचे विलोकन मात्रे तरले, जीव अपार त्रिभुवने. आणि म्हणूनच हा अविनाशी अवतार भक्तांना, साधकांना सदा सर्व काळ नित्य निरंतर कृपेचा वर्षाव करीत आलेला आहे. विविध रूपात प्रकट होऊन धर्माचे संवर्धन आणि सज्जनांचा उद्धार या कृपाळू दैवताने सदैव केलेला आहे. आंध्र प्रदेशातील पिठापूर गावी जन्म घेऊन श्रीपाद श्री वल्लभ रूपात, कारंजा येथे नृसिंह सरस्वतींच्या रूपात अवतार घेऊन पराकोटीच्या प्रतिकूल कालखंडात या दोन्ही अवतारांनी धर्मसंस्कृतीचे रक्षण केले अन अनेक जनउद्धाराच्या लीला करून आपापल्या अवतारित्वाची समाप्ती केली. मानवी रूपात दत्त महाराज वावरले, विश्वव्यापी संचार केला, कार्य करण्यासाठी प्रकट होत अन कार्य संपताच गुप्त होत. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, बंगालपासून सौराष्ट्रापर्यंत कोठेही प्रकट होणे, एकाच वेळी अनेक स्थानी अनेकांना दर्शन देणे, अशा अद्भुत लीला करणारे दत्तदैवत म्हणूनच सर्वांचे परमप्रिय बनले श्री स्वामी समर्थ महाराज. परब्रह्माने विश्वरूप अशा कारणास्तव ज्याचा नियतीचा संबंध येतो अशा अचूक वेळी अवतारित्व धारण केलेले आहे. समग्र सृष्टीतील जड जीवांच्या जीवन प्रणालीवर विध्वंस लादला जातो. न्याय नीतिमूल्ये पायदळी तुडवली जातात. सर्वत्र अधार्मिकता दिसते. अशा वेळी अंतिम उपाय योजना प्रत्यक्ष परमेश्वर साक्षात मानवी रूपात अवतीर्ण होऊन करीत आला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सर्व प्रामुख्याने स्वमुखाने परमात्म्याचे आपल्या अवतरित्वाचे गृह्य प्रकट केलेले आहे. विविध पुराणांत, उपनिषदांत, श्रुतीत परब्रह्माच्या दशावतारांचे सविस्तर वर्णन मिळते. विविध अवतार घेण्याचे प्रयोजन, त्या अवतारित्वातील महान कार्य, तदनुषंगाने झालेले परिणाम यांचा सविस्तर लीला वाचल्या म्हणजे परमेश्वरी प्रचंड सामर्थ्य प्रत्ययास येते. प्रदीर्घ कालाच्या पडद्याआड या अगम्य लीला विसरता येणार नाहीत. परब्रह्म भगवान दत्तात्रेय हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन महान देवतांनी घेतलेला प्राचीन दिव्य अवतार मानला जातो. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात, भगवान विष्णू त्यांचे पालन पोषण करतात आणि कार्यकारण भाव समाप्त झाला म्हणजे शिव त्याचा लय करतात. अनादिकालापासून चाललेली ही विश्वरूप कार्यव्यवस्था आहे. या सृष्टीचक्राच्या व्यवस्थेत बदल करणे या सृष्टीच्या, ब्रह्मांडाच्या चालकाशिवाय कोणत्याही शक्तीला ते शक्य नाही. अशाच परमेश्वरी इच्छेने अत्री ऋषी आणि माता अनसूया यांच्या आश्रमात या तिघही शक्ती एकरूप झाल्या आणि बालदत्ताने अवतारित्व धारण केले. देवांचे गर्वहरण, सतीत्वाचे सामर्थ्य व संकल्पाचे बल या निमित्ताने जन्मकथेतून प्रत्ययास आले. उपासकांना त्रिमुखी दत्तात्रेय किंवा एकमुखी दत्तात्रेय या विलोभनीय रूपात प्रचिती देत राहिले. प्राचीन काल, मध्ययुगीन कालखंड व आता अर्वाचीन कालातही दत्तात्रेय भगवान निष्ठावान भक्तांना मलंग, फकीर, यती, योगी, दिगंबर व अन्य रूपात दर्शन देत आले. साक्षात एकमुखी, त्रिमुखी, सगुण रूपातही त्यांनी दर्शन देऊन साधकांना कृपांकित केलेले आहे. दत्तात्रेय हे दैवत अद्भुत स्मार्तगामी असून
परम दयाळू असून ते गुरुतत्वाचे प्रतिनिधी आहेत. त्रिगुणात्मक असल्याने सत्व रज तम या विकाराचे हरण करून साधकांना भक्तांना मोक्षाच्या वाटेवर अग्रेसित करतात. या संदर्भात अभ्यासू साधकांनी बरीचशी माहिती आध्यात्मिक इतिहासाच्या ग्रंथातून देखील मिळवली आहे. या माहितीच्या आधारे, अनुभवांच्या आधारे व अनेक श्रेष्ठ साधकांना सिद्धावस्था प्राप्त होताना आलेल्या दिव्य प्रचितीमुळे हा विषय अत्यंत समृद्ध झालेला आहे. ही आध्यात्मिक ग्रंथसंपदा जीवनात निश्चितच परिवर्तन घडवू शकते. आवड वाढते, मन त्यात रमू लागते, ओढ निर्माण होते, अंतरेची तळमळ वृद्धिंगत होते आणि पावले हळुवारपणे एका दिव्य प्रांतात पडू लागतात. पुढचे काम अगम्यरित्या दत्त महाराज, स्वामी महाराज करून घेतात. अशी अनेक उदाहरणे आपल्याला रोज ऐकायला, बघायला, वाचायला मिळतात. दत्तभक्ती, स्वामी भक्ती ही ज्यांची शक्ती झाली अशा श्रद्धावान साधकांना श्री दत्तांच्या, स्वामींच्या विविध आविष्कारात आपले श्रेय प्राप्त झाले आहे. श्री दत्तात्रेयानंतर श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ या नावाने अवतारित्व धारण केलेली ही मानवी आविष्कारातील ही रूपे प्रामुख्याने दत्तरूप म्हणून सर्वत्र मानली जातात. तर अशा प्रकारे असा चालत आलेला त्रैमूर्तीचा परब्रह्म हा एक रूप श्री स्वामी समर्थ अवताराचे हे प्राकट्यीकरण सुमारे 800 वर्षापासून चालू आहे आणि त्यांचीच जयंती 20 मार्च 2026 या रोजी आहे. तर त्यानिमित्ताने तुम्ही 28 फेब्रुवारीपासून अगदी 21 दिवस रोज श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे रोज एक पारायण करा व अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ.